देव बरे करू. आव्याचे मोग गंगेच्या त्या निर्मळ धारेसारखे आसता, जे खन्यचीच अट नासतना सदांच भामवत आसता. उगडासाच्या पानांतल्यान आज आम्ही अशीच एक काणी घेवन आयल्यात, जन्य सवते विसर्जन जाता आणि फक्त निस्वार्थ प्रेम उरता. चलात, गंगेच्या ह्या पावन दर्शना वांगडा हाम तुका सुप्रसिद्ध लेखक राजेश चंद्रानी मदनलाल जैन हांच्या लेखनींतल्यान जल्मल्ली एक काळजाक भिडपी काणी सांगता. मजी आव्य. मजी आव्य ती मजेर कितले मोग करताली, मजे सावन. तारीख 19 डिसेंबर 2019. जेन्ना आव्य ह्या संसारात आमच्या वांगडा आशिल्ली. सुरवे सावन सुरवात करप बरे पडले. जेन्ना हाम अजाणपणा कडल्यान समजदारी कडे वाढलो, तेन्ना हामवे मजे घर भरलेले पळले. त्या व्हड कुटुंबात म्हाका आव्याचे सामिप्य सगळ्यात प्रिय आशिल्ले. तिचो मोग म्हजो सगळ्यात व्हड आधार आशिल्लो. घरात भाव भयणी आशिल्ले आणि मजे आव्यक सगळे सांभाळचे पडताले. भुरगी, कुटुंब, समाज आणि धर्म ह्यो सगळ्यो जबाबदाऱ्यो ती एका ओळखपा सारख्या संतुलनान पाळताली. ह्या सगळ्या कामामदी तिचे कडे स्वतः खातीर खूपच कमी वेळ उरतालो. हाम थोडो व्हड जालो तेन्ना म्हाका अनुभव आयलो की ती हेर कोणा परस खूप साधी आणि शांत चित्ताची आशिल्ली. हामवे तिका कखनोच रागान पळयली ना. ती कखनोच चिडचिडली ना. कदाचित त्या काळात ही दरेक आव्याची एक सहज खुबी आशिल्ली. एका आदर्श गृहिणीची वळख. वेळ वता वता जेन्ना मजी समज अजून स्पष्ट झाली, तेन्ना हामवे तिचे मदी एक अशी खुबी पळयली जी म्हाका हेर कोणांतूच दिसली ना. ती आशिल्ली तिची बिनट जीवनशैली. तिका घरकुटुंब, शेजारी आणि समाजाची दरेक अट मान्य आशिल्ली. पूण दुसऱ्या खातीर तिची स्वतःची खन्यचीच अट नासताली. आज जेन्ना हामवे संसार पळयला, तेन्ना समजता की अशी निस्वार्थ वृत्ती खूपच कमी जाणांमदी आसता. आपले अस्तित्व दुसऱ्यांच्या अस्तित्वात पुराय तरेन विरगळावन दिवप हे खन्यचे सोपे काम न्हय. तें फक्त थोड्या वेळा खातीर न्हय, तर पूर्ण आयुष्या खातीर. निश्चितपणान ती त्या विशिष्ट व्यक्ती मधली एक आशिल्ली जांका मानवीय अपवाद म्हणतात. तिचे ह्या अखंड साधेपणात हामवे कखनो कान्य सुखद खीण पळयल्ले, जे खास करून तिचे कुळार वता आसताना पळोवपाक मेळटाले. ललितपूर हे तिचे कुळार. तिचो बापूय आणि व्हड भावाचो साथ तिका फक्त 8 वर्षांची आसली तेन्नाच मेळ्ळो. तब नानी जी आणि आव्याचे उदरनिर्वाह आमच्या मौसा जीच्या कुटुंबा वांगडा झाले. भुरगेपणात जेन्ना आम्ही धन्य नानी आणि मौसा जीक मेळपा खातीर वताले, तेन्ना समजताले की आवेच्या अंगी हे उच्च संस्कार खंयच्यान आयल्यात. ललितपुरंत आसताना आवेच्या आवाजात एक अधिकार बोध दिसतालो. धन्य आजूनच आमच्या मावस भाव बहिणींचे कुटुंब रावता. ते परिस्थिती कडल्यान साधे आसले तरी विचारा कडल्यान खूपच महान आसात. ताणी आव्यक सदांच मना सावन आदर आणि मोग दिलो. म्हाका आवेच्या तोंडाचेर ती खोस पळोवन बरे लागताले. ललितपूरच्या त्या गल्लींनी तिच्यो स्वतःच्यो इच्छा पूर्ण जायत गेल्यो. हाम परत म्हजेर आणि आवेच्या विचार येता. धार्मिक संस्कारात वाढल्या कारणान आवेची खूप अपेक्षा आशिल्ली. तिका दिसताले की आम्ही चोघे भाव बहिणींनी पाठशाळेत वचून धर्म समजूचो. म्हजे भाव बहिणी ह्या कसोटीर खरे उतरले. पूण म्हजे लक्ष शिकपात थोडे कमीच आशिले. मागीर इंजिनियरिंगचे शिकपा आणि नोकरी निमित्त हाम घरा भायरच रावलो. अशा तरेन धार्मिक कार्यात हाम सुरवेक सावन जो फाटी उरलो, तो म्हजो मागासलेपण आयुष्यभर उरलो. 5 वर्षा आधी बापूय गेल्ल्या उपरांत आव्यसत अशक्त जायत गेल्ली. ती फाटल्या 2 वर्षा सावन सांधेदुखीच्या कारणान अंथरुणार आसा. म्हजो धाकलो भाव तिची योग्य सेवा करता. तिचे शरीर आता फक्त 25 ते 30 किलोचे उरला. पूण ह्या कठीण काळांतूच तिच्यो नैसर्गिक खब्यो तशाच आसात.
ती आता दिसांतल्यान फक्त एकदाच जेवण घेता. तिचे सगळे लक्ष मोक्ष मार्गाचेर केंद्रित आसता. शारीरिक अशक्तपणा आसूनय ती मानसिक रितीन पुराय तरेन सक्रिय आसा. तिची बुद्धी अद्भुत रितीन प्रखर आसा. आयुष्यभर तिने जे कितें वाचले ते सगळे पाठ तिका आजुनूच मुखाग्र आसात. तिचो संसार आता एका कुडींत सिमटला. पूण खन्यय तिची खन्यचीच घटना. समसारीक गजाली आता तिका व्यर्थ दिसतात. ती एक वाक्य सत्य म्हणटा, सगळ्या कडल्यान क्षमा, सगळ्यांक क्षमा. ती त्या सगळ्याकडे क्षमा मागता जांका तिचे कडल्यान त्रास जाले आस्त. आनी जाणी तिका दुःख दिले तांका ती सहजपणान क्षमा करून सोडता. म्हजी व्हडली भयण किरण हिणे हे सत्य खूप खोलपणान वळखला. ती दरेक दिसा फोनार आव्यक धार्मिक पाठ सुणेता. आव्यक ते सगळे पाठ तोंडपाठ आसात तरी ती भावूक जावन आयकता. हामने सांगले तशे धार्मिक नदरेंतल्यान हाम तिचो मागासलोचलो. पयस रावल्ल्या कारणान हाम तिचे खातीर प्रत्यक्ष रितीन कांयच करूंक शकना. सुमार 2 म्हयन्या आदी म्हजे मनात एक विचार आयलो की हामवेंगे जर तिका पाठ सुणयलो तर तिका खूप खोस जातली. तेन्ना सावन दरेक सुटीच्या दिसा हाम तिका फोन करता. ती म्हज्या कॉलची आतुरतेन वाट पळयता. आनी गजाली करता आसताना म्हाका वेगवेगळे पाठ सुणोवपाक सांगता. फाटल्या 2 सप्तका सावन तिची एक विशिष्ट इत्सा आसा. तिका म्हजे कडल्यान भक्तामर स्तोत्र आयकूंक जाय. संस्कृत श्लोकांचे शुद्ध उच्चारण म्हजे खातीर एक कठीण आव्हान आसा. तिका हे सगळे तोंडपाठ आसा पुराय शुद्धताये वांगडा. तरीय म्हज्या आवाजात आयकप तिका खूप शांती दिता. सप्तकांतल्यान एकदा एक वरा खातीर अशें करप. कोणाक्य अशें दिसूं येता की म्हजी आव्य म्हजे कडे सावन कितले थोडे मागता. पूण खरें म्हळ्यार तिका खबर आसा वा म्हाका खबर आसा की ती म्हजे कडल्यान कितले विशाल मागता. ती अशी अपेक्षा आसा की हामवे मोक्ष मार्गाचेर चलचे. तिच्या आयुष्यांत एक अजब संगम दिसता. समसारीक नदरेंतल्यान तिचे आयुष्य ह्या ओळी सारखे आसा. आपल्या खातीर जगले तर काय जगले तू जग ए काळजा जगा खातीर. पूण वांगडाच तिच्या मनात आत्मकल्यांची भावना सदांच भांबवत उरली. तिणे म्हाका भुरगेपणा सावन सदाचाराचे शिक्षण दिले. मागीर म्हज्या दोनूय धुवांकूय हेच संस्कार दिले. तिच्या आश्रयात सुनांचेन्य व्यक्तिमत्व फुलले. ती नातवंडा खातीर प्रेरणेचो स्त्रोत आशिल्ली. ती सदांच गांभीर्यान म्हणटाली, वायटाची चर्चा केल्यार वायट पातळटा. अतः फक्त ब्या गजालीर उलोवपात वायट नाप्यत करूंक येता. म्हजी व्हडली भयण किरण आवेच्या स्वभावाचो उगडास करून म्हणटा. आव्य सदांच दुसऱ्यांच्या गजाली सावन पयस उरली. तिणे म्हाकाय हेंच शिकले की तुजेन म्हजे करण्यात कांयच ना. हेंच शिक्षण आज आमच्या खातीर एक अमूल्य संपत्ती आसा, जाका लागून समाजात म्हाका आदर मेळटा. आमी जोडपाचेर विश्वास दवरतात, वैमनस्याचेर न्हय. आव्यान म्हाका आत्म्याच्या कल्याणाचे संस्कार दिले, जेणेकरून आमी जलमरणाच्या दुखांतल्यान मुक्त जाऊ शकतात. तारीख 26 एप्रिल 2022. तिका आपल्या भुरग्यांकडून भौतिक रितीन कांयच नाका आशिल्ले. तिका फक्त हेंच दिसताले की आमी सत्याचे ज्ञान मेळवचे. तिची ही करुणा तीर्थंकरा सारखी आशिल्ली, जी सगळ्या जीवांच्या कल्याणाची प्रेरणा दिता. 26 एप्रिल 2020 दिसा आवेच्या निधना उपरांत कोरोनाचो तो कठीण वेळ आशिल्लो. तेन्ना सावन आमी दरेक दिसा सामुहिक पाठ करपाची परंपरा सुरू केली. आनी ती परंपरा आजूय अभिमानान सुरू आसा. आमी हो पाठ आवेच्या त्या निमण्या इत्सेक समर्पित करतात. किरण, शोभा आनी रचना ह्या क्रमाची निरंतरता सुनिश्चित करतात. आज आवेच्या उगडासाक नमन करतना हाम हे परत एकदा शेअर करता. अतेच तुम्ही ऐकले राजेश जीचे आपल्या आव्य प्रती ते शब्दर्घ्य.
एक जिवंत परंपरा जी थांबना. खरे प्रेम आत्म्याच्या प्रगतेंतच आसा. आज आव्य प्रत्यक्ष रीतीन आमच्या मदीना. पूर सामूहिक पाठ आवेच्या त्याच भावनेक जिवंत दवरता. बरेमपण निवडप हीच आव्य खातीर खरी श्रद्धांजली. आज मजे काळीज खूप भरून आयला हे सांगतना की राजेश जीची धाकली भयण शोभाजी हिचेंग जानेवारी 2026 निधन झाले. ती आवेच्याच वाटेर अनंत प्रवासाक गेली. अशा सुपुत्रीकूय आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात. आजच्या अंकात इतलेच. देव बरे करू.